ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमल चिन्मकरन्दाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचन्द्राय योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमाळन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। आत्मरूपा तुझ करी नमस्कार, तुझा जय जयकार असो देवा। ओंकार स्वरूपा तुची सर्वामूळ व्यापोनी सकळ राहिलासी। अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने परमपूज्य स्वामींच्या कृपाशीर्वादाने समस्त संत मांदियाळीच्या असीम अनुकंपेने आपण श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीचे यथामते चिंतन करण्याकरता प्रवृत्त झालो आणि मंगलाचरणाचा विषय चालू आहे। मंगलाचरण का करावं या संदर्भामध्ये विचार करत असताना समाप्ती कामो मंगलम आचरेत या श्रुतीला अनुसरून आपण असा विचार केला की हाती घेतलेलं कार्य निर्विघ्नतेने पार पडावं यासाठी मंगलाचरण केलं पाहिजे। मग यावरती आपण एक शंका उपस्थित केली होती की मंगलाचरण केल्याने खरोखर कार्याची निर्विघ्नतेने सांगता होते का? तर पूर्व पक्षाने आपल्या समोर असा विचार मांडला की मंगलाचरण करणे आणि कार्याची निर्विघ्नतया परिसमाप्ती होणे यामध्ये कुठल्याही प्रकारचा कार्यकारणभाव संबंध नाही। कारण आपण काही उदाहरणं पाहून आलो की त्या उदाहरणांमध्ये मंगलाचरण तर केलेलं आहे परंतु कार्याची समाप्ती त्या ठिकाणी झालेली नाही, ग्रंथ पूर्ण झाला नाही। आणि या उलट पक्षी काही ग्रंथ आपण असे पाहतो की ज्यामध्ये मंगलाचरण नाही परंतु कार्याची समाप्ती मात्र आपल्याला दिसते। तर मग असा अनुभव असताना मंगलाचरण करावं आणि त्याने आपल्या ग्रंथाची समाप्ती निर्विघ्नतेने होईल आपण असं कसं मानू शकाल? तर याकरता एक संगती उत्तर पक्षाने दिलेली आहे की विघ्नामध्ये दोन प्रकार असतात, प्रबल विघ्न आणि अप्रबल विघ्न। प्रबल विघ्नांमध्ये आपल्या पूर्वजन्माच्या कर्मामुळे दोषामुळे निर्माण झालेली जी विघ्न आहेत ती प्रबल विघ्न आहेत। प्रारब्ध कर्मामुळे येणारे विघ्न, प्रारब्ध कर्म हे इतकं प्रबल आहे की मोठ्या मोठ्यांना देखील आपलं प्रारब्ध टाळता आलं नाही। श्री समर्थ रामदास स्वामींनी देखील असा विचार मांडलेला आहे, प्रारब्ध माझे सहसा टळेना तुझ वीण रामा मज कंठ वेणा। प्रारब्धाचा क्षय हा भोगा वाचून होत नाही, प्रारब्ध भल्या भल्यांना टाळता आलं नाही। याकरता पंचदशी नावाच्या ग्रंथामध्ये असं चिंतन आलेलं आहे की अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखैर्न लिप्येरन नलराम युधिष्ठिराः। जर प्रारब्ध टाळता आलं असतं तर नलराजा मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र धर्मराज युधिष्ठिर
यांना आपल्या जीवनातलं दुःख हे निश्चितपणे टाळता आलं असतं, परंतु प्रारब्ध टाळता येत नाही. त्यामुळे यांना आपल्या जीवनातलं दुःख बाजूला करता आलं नाही. मग असं प्रारब्ध कर्मानुसारे निर्माण होणारं जे विघ्न आहे त्याला प्रबल विघ्न असं म्हणतात. प्रबल विघ्न मंगलाचरणाने टळेलच याची शाश्वती देता येत नाही. परंतु जे अप्रबल विघ्न आहेत, ज्यामध्ये वाचा दोष आहे, त्यानंतर स्मरणशक्तीचा अभाव आहे, बुद्धिमांद्य आहे, हस्तदोष आहे, असे अनेक प्रकारचे जे काही दोष आहेत ते दोष मात्र आपल्या मंगलाचरणाने निश्चितपणे बाजूला होतात आणि आपलं कार्य हे सफळ होतं, पार होतं. यासाठी मंगलाचरण हे युक्त आहे, उपयुक्त आहे आणि सफल आहे. म्हणून मंगलाचरण केलं पाहिजे. आता यानंतर एक प्रश्न असा निर्माण होतो की ज्यांच्या कार्यामध्ये विघ्न येण्याची शक्यता आहे त्यांनी मंगलाचरण करावं हे योग्य आहे. कदाचित आम्ही हे मान्य करू. परंतु ज्यांच्या कार्यामध्ये विघ्न निर्माण होण्याची शक्यताच नाही अशा व्यक्तींनी मंगलाचरण करण्याची काय आवश्यकता आहे? प्रश्न असा निर्माण होतो, कुणाच्या कार्यामध्ये विघ्न येण्याची शक्यता आहे? तर त्याचं उत्तर देता येईल की जो सामान्य जीव आहे तो प्रबल आणि अप्रबल दोन्हीही विघ्नांच्या अधीन आहे. आणि असं असल्यामुळे त्याच्या कार्यामध्ये विघ्न निर्माण होण्याची निश्चितपणे शक्यता आपल्याला मानता येते. परंतु जे अवतारी संत आहेत, ज्यामध्ये सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज आहे, जगद्गुरू श्री तुकोबाराय आहे, अशी संत मांदियाळी यांचा जर आपण विचार केला तर यांच्या ठिकाणी पाप पुण्य कर्माचा विचारच आपल्याला करता येत नाही. पाप पुण्यात्मक कर्माचा नियम यांना आपल्याला लावता येत नाही. कारण आपण पाहून आलेलो आहोत, काम कर्म आणि अविद्या ही जन्माची सामग्री आहे आणि स्वेच्छा ही अवताराची सामग्री आहे. जन्मामध्ये पारतंत्र्य आहे आणि अवतारामध्ये पूर्णतः स्वातंत्र्य आहे. आपण या महापुरुषांचा जर विचार केला तर तुकोबाराय स्वतः सांगतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्य अंगा. आम्ही अग्निरूप झालेलो आहोत, पाप पुण्याला आम्ही स्वतःला स्पर्श करू देत नाहीत. किंबहुना झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या. या जगामध्ये विष्णुदासच असे खरे झुंजार आहेत की जे स्वतःच्या शरीराला पाप पुण्याला स्पर्श करू देत नाहीत. आपण स्वामीजींच्या संबंधाने जर विचार केला तर स्वामीजींच्या ठिकाणी पाप पुण्याचा स्पर्श आहे असं आपल्याला म्हणता येईल काय? तर ही महात्मी अशी आहेत की पाप पुण्यातीत आहेत, कर्म अकर्माच्या अतीत आहेत. किंबहुना म्हणून असे महात्मे जे जे काही करतात त्यांच्या त्या कार्याला लीला असा एक शब्द आपल्याला पाहायला मिळतो. आपण जे कर्म करतो ती क्रिया आहे, किंबहुना ते कर्म आहे. आणि संत जे करतात, ईश्वर जे करतात त्याला लीला असं म्हणतात. अभिनव शुकाचार्य ब्रह्मीभूत गुरुवर्य श्री डोंगरेजी महाराज नेहमी सांगत असत, जीव करे सो क्रीडा है और भगवान करे सो लीला है. कारण की जीवाच्या ठिकाणी अभिनिवेश आहे आणि जीव हा परतंत्र आहे, परंतु संत भगवान हे मात्र स्वतंत्र आहेत. आणि असं असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी लीला आहे. किंबहुना आपल्याला आपलं मंगल व्हावं, कल्याण व्हावं याकरता प्रयत्न करावे लागतात, परंतु संतांच्या अधीन कल्याण असतं, मंगल असतं. म्हणून साहित्यशास्त्रामध्ये असा एक शब्द आलेला आहे, स्वाधीन कुशला सिद्धिमंतः. संत कसे आहेत तर कुशल हे त्यांच्या अधीन आहे, आपण कुशलाच्या अधीन आहोत. मग अशी उक्ती ज्यांच्या ठिकाणी सार्थ ठरते अशा सत्पुरुषांनी मंगलाचरण करणं हे निष्फलच की नाही. कारण की त्यांच्या ठिकाणी विघ्न येण्याची शक्यताच नाहीये. मग असं असताना त्यांनी मंगलाचरण का करावं? तर त्याचं उत्तर आपल्याला देता येईल की ज्या ठिकाणी
विघ्नाचा अभावच आहे, त्या ठिकाणी सुद्धा मंगलाचरण करणं हे आपाततः जरी निष्फल प्रतीत होत असेल तरी ते निष्फल नाही. का? कारण की एक फळ त्याचं आपल्याला मानावं लागेल की विघ्नाची संभावना असेल तर ती संभावना नष्ट होईल. बरं, कदाचित कोणी म्हणेल अहो सत्पुरुषांच्या ठिकाणी विघ्नाची संभावनाच नाही, त्यांनी जे मनामध्ये विचार केला, हाती कार्य घेतलं, ते कार्य निश्चितपणे पूर्ण होणारच अशी त्या ठिकाणी शतशः खात्री असते. मग आपल्याला उत्तर देता येईल, विघ्नाची संभावनाही नसेल तरी एक, विघ्नाची संभावना नष्ट होण्याकरता, दोन, शिष्टाचाराचं परिपालन होण्याकरता, म्हणून त्याही ठिकाणी अशा महापुरुषांनी मंगलाचरण करणं हे योग्य आहे. आणि तिसरी गोष्ट सांगितलेली आहे सर्वात महत्वाची, की शिष्य शिक्षायै, अर्थात आपले जे अनुयायी आहेत या अनुयायांना एक शिकवण मिळावी, एक पद्धती, एक परिपाटी आपल्या अनुयायांना लावून देण्यासाठी या महापुरुषांनी सुद्धा मंगलाचरण करणं गरजेचं आहे. म्हणजे ज्ञानोबारायासारखे अवतारी महापुरुष असतील, यांना मंगलाचरण करण्याची आवश्यकता जरी नाही तरी परंपरा संरक्षणासाठी आणि लोकसंग्राहक वृत्ती दाखवण्यासाठी, राखण्यासाठी ते मंगलाचरण करून दाखवतात. कारण ज्ञानोबाराय स्वतः म्हणतात, मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. जरी आपल्या ठिकाणी अलौकिक सामर्थ्य असेल तरी देखील आपण समाजामध्ये एकरूप होऊन वागावं. किंबहुना ज्ञानोबाराय तुकोबारायांसारख्या महापुरुषांनी, स्वामीजींसारख्या महापुरुषांनी मंगलाचरण केल्याचा परिणाम काय होईल? जे त्यांच्या मागावून येणारे आहेत हे सगळे मंगलाचरण करतील. कारण असं आहे, भगवद्गीतेच्या द्वितीय अध्यायामध्ये हा विचार आलेला आहे, यद्यत आचरती श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते. मोठी माणसं ज्याप्रमाणे वागतात त्याप्रमाणे मागावून येणारे हे वागत असतात. तो जे म्हणेल तेच समाजाकरता प्रमाण असतं. म्हणून ज्ञानोबारायांनी जर असं म्हटलेलं, येथ वडील जे आचरती तया नाम धर्म ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. मोठी माणसं जशी वागतात त्याप्रमाणे मागावून येणारी वागत असतात आणि त्यालाच धर्म असं म्हणतात. आणि असं असल्यामुळे मोठ्या माणसांवरती फार मोठी जबाबदारी असते की त्यांनी समाजाला एक चांगलं वळण लागावं, अशा पद्धतीने वागून दाखवावं. उदाहरण मी आपणास सांगतो. समाज हा अनुकरणशील नसून, समाज हा आज्ञाशील नसून तो अनुकरणशील आहे. उदाहरणार्थ, घरामध्ये आपल्याकडे कोणी एखादी व्यक्ती आली सन्माननीय, किंबहुना एखादा महात्मा आला आणि आपण जर लहान मुलाला सांगितलं की नमस्कार कर, तर ते बाळ नमस्कार करण्याकरता पुढे प्रवृत्त होत नाही. आपण त्याला जितकं पुढे ढकलण्याचा प्रयत्न करावा तितकं ते मागे येत असतं. पण त्या बाळाने नमस्कार करावा असं जर वाटत असेल तर याकरता पर्याय एक असा आहे, त्या बाळाला आपण स्वतः हाती घ्यावं, स्वतः आपण जाऊन नमस्कार करावा आणि त्या बाळाला सांगावं, जसा मी नमस्कार केला आहे तसा तू नमस्कार कर. त्यावेळेला आपण केलेला नमस्कार पाहून ते बाळ नमस्कार करत असतं. अर्थ काय कळाला? लहान जे असतात ते आज्ञाशील नसतात, ते अनुकरणशील असतात. किंबहुना एक दुसरं उदाहरण मी आपणास सांगून जातो. स्वानंद सुखनिवासी कुरुणाम गुरुश्री बंकट स्वामी महाराज यांच्या जीवनातला असा प्रसंग आहे. स्वामी महाराज ज्या वेळेला काकडा भजन करायचे, ईश्वराच्या कृपेने त्यांच्या स्वरामध्ये इतकं माधुर्य आलेलं होतं की तत्कालीन शास्त्रीय गायनाचे सम्राट कुमार गंधर्व
हे स्वामी महाराजांचा काकडा ऐकण्याकरता 2-2 तास बसून राहायचे. आणि या गंधर्व मंडळीने एक नाटक बसवलं. त्या नाटकाचा पहिला प्रयोग व्हायचा होता. नाटकाचं नाव एकच प्याला. त्यावेळेला काही गंधर्वांची शिष्य मंडळी स्वामी महाराजांकडे गेली आणि त्यांना विनंती केली की महाराज, आमचे गुरुजी आपला काकडा ऐकण्याकरता तासनतास येऊन बसतात. आज आमच्या नाटकाचा पहिला प्रयोग व्हायचा आहे. आशीर्वाद देण्याकरता म्हणून आपली उपस्थिती अपेक्षित आहे. जरी नाटक असेल तरी नाटकाच्या माध्यमातून आम्ही समाज प्रबोधनच करतो. लक्षात घ्या, आपल्याकडे नाट्यशास्त्र म्हणून प्रसिद्ध आहे. नाट्य हे एक प्रकारचं शास्त्र आहे. या नाट्यशास्त्राचा उपयोग काय, त्याचं वर्णन देखील त्या ठिकाणी पहिल्या अध्यायामध्ये केलेलं आहे. दुःखार्तानाम, श्रमार्तानाम, शोकार्तानाम, तपस्विनाम, विश्रांती जननं काले नाट्यमेतद भविष्यती. जे तपस्वी लोक असतील, दुःखाने युक्त लोक असतील, जे थकलेले असतील, जे शोकाने अभिग्रस्त झालेले असतील, अशा सर्वांना विश्रांती देण्याचं एक उत्तम साधन म्हणजे हे नाटक आहे. हल्लीची नाट्य ही विकाराला जोर देत आहेत, किंबहुना त्याला प्राधान्य देत आहेत. परंतु पूर्वीचं नाटक वेगळं होतं. स्वामीजी हसले. त्यांनी सांगितलं, तुमची भावना मला कळते आहे, परंतु माझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे. आज मी जर नाटकाला येऊन बसलो तर माझ्या मागावून येणारी शिष्य मंडळी हे तमाशाला जायला कमी करणार नाहीत आणि म्हणून मी नाटकाला येऊ शकत नाही. अर्थ काय कळाला? मोठी माणसं जशी वागत असतात त्याप्रमाणेच त्यांचे अनुयायी वागत असतात. मग मंगलाचरण ही जी शिष्टांची परिपाटी पहिल्यापासून चालत आलेली आहे ती टिकावी आणि ती परंपरा पुढे वाढावी, यासाठी अशा महापुरुषांच्या ठिकाणी विघ्नाची शंका जरी नसेल तरी देखील त्यांनी मंगलाचरण केलं पाहिजे. म्हणून विघ्नाची संभावना नष्ट होण्याकरता एक शिष्टा परिपाटीचं परिपालन व्हावं याकरता 2 आणि आपल्या पुढे या ग्रंथाचं अध्ययन अध्यापन करणारे जे आहेत त्यांना एक वळण लागावं याकरता 3, या 3 कारणांनी मंगलाचरण करणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता यापुढे प्रश्न असा निर्माण होतो की मंगलाचरण करायचं, मग या मंगलाचरणाचे विषय कोणते आहेत आणि मंगलाचरणाचे काही प्रकार आहेत काय? तर आपल्याला उत्तर देता येईल, मंगलाचरणाचे विषय 2च होऊ शकतात. एक तर श्री गुरु किंवा भगवान परमात्मा. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी मंगलाचरण केलेली आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी एकतर देवाचं वर्णन आहे किंवा सद्गुरूंचं वर्णन आहे. आपण अभंग ज्ञानेश्वरी पाहिले, आत्मरूपा तुझं करी नमस्कार, तुझा जय जयकार असो देवा. हे जे काही मंगलाचरण आहे हे देवाचं केलेलं मंगलाचरण आहे. आणि काही अध्यायांमध्ये मंगलाचरण जे आहे ते सद्गुरूंचं मंगलाचरण केलेलं आहे. का या दोघांचं मंगलाचरण आपण करावं? कारण की हे दोनही जीवाचं खरोखर कल्याण करणारे आहेत. मंगल मंगल म्हणजे काय? मगी गतव या धातूपासून मंगल हा शब्द निर्माण झालेला आहे. याचा अर्थ असा आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये उन्नती होते, प्रगती होते, त्याला मंगल असं म्हणा. म्हणून मंगलाचा विचार करत असताना असं सांगितलेलं आहे, मंगम नाम जन्म मरणादी सर्पणजन्यम दुःखम लाती द्यती खंडयती इति मंगलम. मंगल म्हणजे काय? तर जन्म मरणापासून निर्माण होणारं जे दुःख आहे
त्या दुःखाची खंडना ज्याच्या माध्यमातून केली जाते त्यालाच मंगल असं म्हणतात. किंबहुना जे अनिष्टाची निवृत्ती करेल आणि इष्टाची प्राप्ती करून देईल त्याला मंगल असं म्हणा. मंगम नाम सुखम लाती गृह्णाती इति मंगलम, अशी एक मंगल शब्दाची व्याख्या आपल्याला पाहायला मिळते. उदाहरणार्थ आपण गणपती बाप्पांना मंगलमूर्ती म्हणतो की नाही. आता मंगलमूर्तींचं आगमन झालंय, उत्सव चालू आहे, तर गणपती रायाला मंगलमूर्ती का म्हणायचं याचं वर्णन आपण जी रोज गणपती रायांची आरती म्हणतो त्याच्या सुरुवातीलाच आपल्याला लक्षात घेता येतं. आपण आरतीचा आरंभ करत असताना म्हणतो सुख करता दुःख हरता, म्हणजे जो सुख करणारा आहे, सुखाला घेऊन येणारा आहे, दुःखाचं हरण करणारा आहे, इष्टाची प्राप्ती आणि अनिष्टाची निवृत्ती ही ज्याच्या माध्यमातून होत असते त्याला मंगल असं म्हणा. मग असे मंगल पदार्थ जगामध्ये कोणते कोणते आहेत या संबंधामध्ये विचार करत असताना अनेक प्रकारचे विचार आपल्याला शास्त्रकारांमध्ये पाहायला मिळतात. ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, मंगलानिह दध्याज्य दुग्ध सिद्धार्थ रोचनाः तुलसी देवता आदर्शाः पुष्पम बिल्वम सुवासिनी. दही, तूप, दूध, तुळस, देवता, आरसा, पुष्प, बेल आणि सुवासिनी ह्या गोष्टी जगामध्ये मंगलकारक आहेत. आपण एखाद्या विशिष्ट कार्याकरता बाहेर पडलो असताना जर या श्लोकामध्ये आत्ता मी सांगितल्याप्रमाणे त्या पदार्थांचं दर्शन आपल्याला घडलं तर समजावं हा शुभ शकुन आहे, आपलं मंगल होणार आहे, कल्याण होणार आहे असं आहे. यानंतर मंगलाचरण, मंगल म्हणजे काय आहे तर याचा विचार करत असताना ज्याच्या माध्यमातून आपल्या जीवनाचं पूर्ण समाधान आपल्याला प्राप्त होईल ते खरं मंगल आहे. आणि असं मंगलत्व हे परमात्म्याच्या ठिकाणी आहे, भगवान नामाच्या ठिकाणी आहे आणि सद्गुरूंच्या ठिकाणी आहे. म्हणून हे तिघेच खरे मंगल आहेत. परमात्मा मंगल आहे याच्याकरता आपल्याकडे अनेक प्रमाण आहेत. अशुभानि निराचष्टे तनोति शुभ संततिम स्मृती मात्रेण यत् पुंसाम ब्रह्मतन मंगलम परम. भाष्याच्या आरंभी असं चिंतन आहे, जो अशुभानि निराचष्टे आयुष्यातलं वाईट जे आहे त्याचा नाश करतो, तनोति शुभ संततिम जे चांगलं आहे त्याची प्रसूती करतो, स्मरण मात्राने ज्याच्या हे कार्य होतं ते ब्रह्म मंगल आहे. अतिकल्याण रूपत्वात नित्य कल्याण संश्रयात स्मर्तॄणाम वरदत्वाच ब्रह्मतन मंगलम विदुः. किंबहुना हे ब्रह्म कसं आहे, अतिकल्याण रूप आहे, नित्य कल्याणाचा आश्रय आहे आणि जे त्या परमात्म्याचं स्मरण करणारे आहेत त्यांना वरदान देणारा आहे, अर्थात त्यांचं कल्याण करणारा आहे. म्हणून ते ब्रह्म हेच खरं मंगल आहे. म्हणजे परमात्मा मंगल कसा आहे त्याची आपण प्रमाण पाहत आहोत. सर्वांना माहिती असलेला श्लोक आहे, मंगलम भगवान विष्णुर मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनम हरिः. यामध्ये परमात्मा हाच मंगल आहे असं आपल्याला पाहायला मिळालं. विष्णू सहस्रनामामध्ये असा श्लोक आहे, पवित्राणाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम दैवतम दैवतानांच भूतानाम यो व्ययः पिता. हा परमात्मा कसा आहे, जगामध्ये जेवढे पवित्र पदार्थ आहेत त्या सर्व पवित्र पदार्थांमध्ये हा परम पवित्र आहे. आणि मंगलानांच मंगलम, आपलं कल्याण करणारे जे पदार्थ आहेत त्या कल्याणकारी पदार्थांनाही मंगलत्व ज्याच्यामुळे प्राप्त होतं असा तो परमात्मा मंगलाचाही मंगल आहे.
म्हणून त्या परमात्म्याचं मंगलाचरण करावं. एक, जसा परमात्मा मंगल स्वरूप आहे तसं परमात्म्याचं नाम देखील मंगल स्वरूप आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी असं वर्णन केलेलं आहे, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. सर्व मंगलाचा निधी असलेलं परमात्म्याचं नाम हे कोणत्याही कार्याच्या आरंभी घ्यावं. म्हणून आपण देवाचं नाव घेतो आणि पुढे कार्याला आरंभ करतो. तुकोबराय आपल्याला सांगतात, आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. आरंभाला श्रद्धापूर्वक जर देवाचं नाम आपण घेतलं, परिणाम काय होतो तर सगळी विघ्न बाजूला होऊन तेने सकळ सिद्धी, सर्व कार्य आपले सिद्ध होतात. जगी झाले पूर्ण काम, आपल्या इच्छा पूर्ण होतात. हे भगवन नामाच्या ठिकाणी असलेलं मंगलत्व आहे. आणि तिसरा मंगलाचं स्थान आहे ते म्हणजे आपले सद्गुरू आहेत. सद्गुरू कसे आहेत? गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरू हे परब्रह्म स्वरूप आहेत, त्यामुळे ते जगातले मंगलाचं स्थान आहेत. किंबहुना उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्याची या, असं वर्णन आहे. सद्गुरू हे सामान्य नसतात, हे साक्षात परब्रह्म स्वरूप असतात. किंबहुना आपल्या सद्गुरूंना जे ब्रह्मस्वरूप मानतात त्यांचीच भक्ती पूर्ण होत असते. जे आपल्या सद्गुरूंना एक व्यक्ती मानतात, सामान्य मनुष्य मानतात, ते नरकाला प्राप्त होत असतात. असं असल्यामुळे गुरुदेव सुद्धा हे परब्रह्म स्वरूप आहेत आणि ब्रह्म हे मंगल स्वरूप असल्यामुळे गुरुदेव हे सुद्धा मंगल स्वरूप आहेत. म्हणून मंगलाचरण जर करायचं तर ते मंगलाचरण एक देवाचं करावं, दोन भगवन नामाचं करावं आणि तीन आपल्या सद्गुरूंचं करावं. अशी मंगलाचरणाची जी स्थानं आहेत, विषय आहेत, त्यांचा विचार आपल्याला करता येतो. बरं, ठीक आहे. आता मंगलाचरण कुणाचं करावं इथपर्यंत आम्हाला विषय कळाला. देवाचं करावं, भगवन नामाचं करावं आणि सद्गुरूंचं करावं. पण ते मंगलाचरण करत असताना त्या मंगलाचरणामध्ये काही प्रकार आहेत का, असा ज्या वेळेला प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला आपल्याला उत्तर देता येईल की मंगलाचरणामध्ये प्रकार आहेत. कोणते प्रकार आहेत तर न्यायशास्त्राने प्रामुख्याने 3 प्रकार सांगितलेले आहेत. आशीर नमस्क्रिया वस्तू निर्देशो वापी तन्मुखम. याचा अर्थ असा आहे, एक आशीर्वादात्मक मंगलाचरण, 2 नमस्कारात्मक मंगलाचरण आणि 3 वस्तू निर्देशात्मक मंगलाचरण. असे 3 प्रकारचे मंगलाचरण शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत. मग आशीर्वादात्मक मंगलाचरण म्हणजे काय आहे तर त्याचं उत्तर आपल्याला शास्त्रकारांनी दिलंय. परमेश्वरात स्वशिष्यस्य वा वांछितार्थ प्रार्थनम आशीर्वादः. आपल्या सद्गुरूंकडनं किंवा परमेश्वराकडनं स्वतःसाठी किंवा आपल्या शिष्याची इच्छित वस्तू प्राप्त व्हावी या करता प्रार्थना करणं याला आशीर्वादात्मक मंगलाचरण असं म्हणतात. उदाहरणार्थ चांगदेव 65 या ग्रंथाच्या आरंभी स्वस्ति श्री वटेषु असं जे ज्ञानोबाराय बोललेले आहेत, यामधून ज्ञानोबारायांनी आशीर्वादात्मक मंगलाचरण साध्य केलेलं आहे की हे ईश्वरा आपल्या कृपेने या चांगदेवांचं कल्याण व्हावं. चांगदेव हे ज्ञानोबारायांचे शिष्य, कारण की ज्ञानोबाराय त्यांना उपदेश करतायत म्हणजे ते शिष्यच आहेत. मग आपल्या शिष्याचं कल्याण व्हावं या करता देवाची केलेली प्रार्थना याला म्हणायचं आशीर्वादात्मक मंगलाचरण. बर, मंगलाचरणाचा दुसरा प्रकार आहे त्याला म्हणतात नमस्कारात्मक मंगलाचरण. म्हणजे काय? स्वापकर्ष बोधानुकूलः स्वीय व्यापार विशेषो नमस्कारः. आपल्या समोर असलेली व्यक्ती ही श्रेष्ठ आहे आणि आपण त्या व्यक्तीपेक्षा निकृष्ट आहोत.
अशा प्रकारचा बोध करवून देणारा जो व्यापार आहे त्याला नमस्कार असं म्हणतात. ईश्वर किंवा गुरूंना आपला कमीपणा व त्यांचा मोठेपणा म्हणजेच उत्कृष्टपणा, परमोत्कर्षता दाखवण्यासाठी आपल्या हात, मस्तक इत्यादी अवयवांचा व्यापार विशेष म्हणजे नमस्कार. आणि अशी प्रक्रिया श्लोकातून, कृतीतून व्यक्त करणे याला नमस्कारात्मक मंगलाचरण असं म्हणतात. बघा, आपण एखाद्याला नमस्कार करतो. आपण नमस्कार करणं म्हणजे काय आहे? मी कनिष्ठ आहे, आपण श्रेष्ठ आहात असा भावच त्या नमस्कारामधनं प्रगट होत असतो की नाही. आपल्याकडे चरणावर मस्तक ठेवून नमस्कार करतात. याचा अर्थ असा आहे, माझ्या शरीरातील सर्वात श्रेष्ठ असलेला अवयव मस्तक आणि आपल्या शरीराच्या ठिकाणी सर्वात नीच अर्थात खाली असलेला अवयव पाय यांची बरोबरी आहे. इतके आपण श्रेष्ठ आहात आणि मी आपणासमोर कनिष्ठ आहे असा भाव व्यक्त करण्याकरता म्हणूनच पायावरती मस्तक ठेवून नमस्कार केला जातो. मग असे नमस्कारात्मक मंगलाचरणाचे उदाहरणं कोणती आहेत? तर आपण ज्या अभंग ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त झालो आहोत त्या अभंग ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अभंगामध्ये स्वामीजींनी देवाला नमस्कार करण्याची भावना अभिव्यक्त केलेली आहे. आत्मरूपा तुझ करी नमस्कार, तुझा जय जयकार असो देवा. हे जे वर्णन आहे हे नमस्कारात्मक मंगलाचरणाचं असलेलं वर्णन आहे. त्यानंतर तिसरा मंगलाचरणाचा प्रकार आहे, त्याला म्हणतात वस्तुनिर्देशात्मक मंगलाचरण. म्हणजे काय आहे? ग्रंथ प्रतिपाद्य वस्तुनो निर्देशनम वस्तुनिर्देशः. ग्रंथामध्ये जो प्रतिपाद्य विषय आहे त्याचं आपण प्रतिपादन करणार आहे, त्या प्रतिपाद्य वस्तूचा निर्देश करणे, तत्वाचं प्रतिपादन करणे याला वस्तुनिर्देशात्मक मंगलाचरण असं म्हणतात. यामध्ये ग्रंथ प्रतिपाद्य विषयरूप वस्तूचा केवळ निर्देश करणं असतं. मग आता प्रश्न निर्माण होतो, वस्तूचा निर्देश सांगितला म्हणून त्याला वस्तुनिर्देशात्मक मंगलाचरण म्हणतात. मग वस्तू म्हणजे काय? तर उत्तर देता येईल, वस्तू म्हणजे ब्रह्म. का ब्रह्माला वस्तू म्हणतात? तर त्याचं उत्तर आपल्याला देता येईल, जे वास्तव आहे त्यालाच वस्तू असं म्हणतात. आणि जगाचा जर आपण विचार केला तर सर्व जगत हे परब्रह्म स्वरूपावरती विवर्त असल्या कारणाने जगत हे मिथ्या आहे, लटक आहे, हा भास आहे. परंतु तो भास ज्या अधिष्ठानावर झालेला आहे असं अधिष्ठान ब्रह्म चैतन्य हे मात्र वास्तव आहे. त्यामुळे ते वस्तू या स्वरूपाचं आहे. म्हणून ब्रह्माला वस्तू असं म्हटलेलं आहे. आणि अशा वस्तू स्वरूप असलेल्या ब्रह्माचा, परमेश्वराचा निर्देश करणे किंवा त्याच्या स्वरूपाचं कथन करणे यालाच वस्तू निर्देशात्मक मंगलाचरण असं म्हणतात. उदाहरण जर आपण पाहिलं तर ओंकार स्वरूपा तुची सर्वा मूळ व्यापोनी सकळ राहिलासी, हे जे काही वर्णन आहे हे वर्णन म्हणजे वस्तुनिर्देशात्मक मंगलाचरण आहे. यामध्ये परमात्मा कसा आहे तर तो ओंकार स्वरूप आहे, तो आत्मरूप आहे असं जे वर्णन आहे. केम बहुना विषय तू एक वेदा लागी, सर्व वेदांना तूच एक विषय आहेस, हे वर्णन वस्तुनिर्देशात्मक मंगलाचरण आहे. असं साहित्यशास्त्रामध्ये जर आपण विचार केला तर कुमार संभव नावाच्या काव्यामध्ये वस्तुनिर्देशात्मक मंगलाचरण, रत्नावली नाटिकेमध्ये आशीर्वादात्मक मंगलाचरण आणि न्याय सिद्धांत मुक्तावलीमध्ये नमस्कारात्मक मंगलाचरण असं आपल्याला पाहायला मिळतं. आता पुन्हा यामध्ये अनेक विचार आहेत,
आशीर्वादात्मक मंगलाचरण कुणी करावं, नमस्कारात्मक मंगलाचरण कुणी करावं आणि वस्तुनिर्देशात्मक मंगलाचरण कुणी करावं, तर एक एक वाक्यात सांगून जातो. पामराने आशीर्वादात्मक मंगलाचरण करावं, साधकाने नमस्कारात्मक मंगलाचरण करावं आणि सिद्धाला वस्तुनिर्देशात्मक मंगलाचरण करण्याचा अधिकार आहे. आणि असं असल्यामुळे स्वामीजी सिद्ध आहेत, ज्ञानोबाराय सिद्ध आहेत. यांनी ज्ञानेश्वरीच्या आरंभी म्हणाल तर वस्तुनिर्देशात्मकही मंगलाचरण केलेले आणि म्हणाल तर साधकाची भूमिका आपल्या ठिकाणी स्वीकारून नमस्कारात्मकही मंगलाचरण केलेलं आहे. असो, म्हणजे मंगलाचरणाचे प्रमुखतया आपण हे 3 प्रकार पाहिले: आशीर्वादात्मक, नमस्कारात्मक आणि वस्तुनिर्देशात्मक. या पलीकडे काही मंगलाचरणाचे आणखी प्रकार आहेत काय, तर शास्त्रकार सांगतात की होय आहेत. एक शाकुनिक मंगलाचरण आहे, म्हणजे शकुनशास्त्रावरती आधारित. शक्नोति शुभाशुभम विज्ञातुम अनेन इति शाकुनिकम असं वर्णन आहे. ज्याच्या माध्यमातून आपल्याला चांगलं वाईट याचं ज्ञान होऊ शकतं त्याला शकुन असं म्हणतात. मग या शकुनामध्ये चांगले शकुनही आहेत आणि वाईट शकुनही आहेत. दोन्ही प्रकारचे आपल्याला शकुन पाहायला मिळतात की नाही. आणि गंमत अशी आहे, शकुनशास्त्र हे संतांनी सुद्धा मानलेलं आहे. माऊलींची प्रसिद्ध गवळण आहे, पैल तोगे काऊ कोकत आहे, शकुन गे माये सांगत आहे. आपल्याकडे एक अशी मान्यता आहे, धारणा आहे, घरावर बसून जर कावळा ओरडत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. म्हणजे पाहुणे येणार आहे याचा शकुन सांगणारा तो कावळा आहे. हे शाकुनिक मंगलाचरण आहे. किंबहुना आपणही व्यवहारामध्ये काही गोष्टी मानतो. बघा, एखादा मनुष्य महत्वाच्या कार्याकरता म्हणून निघाला, मांजर आडवं गेलं, आपण काय म्हणतो? अपशकुन झाला. हा अपशकुन म्हणजे काय? आपल्या कार्यामध्ये विघ्न आहेत, अडचणी आहेत, याची जाण त्या माध्यमातून आपल्याला होत असते. म्हणून याला शकुन म्हटलं गेलेलं आहे. मग याप्रमाणे चांगला शकुन होणे हे सुद्धा शाकुनिक मंगलाचरण आहे. म्हणून पूर्वीपासून अशी एक धारणा आहे, एखादा मनुष्य प्रवासाकरता बाहेर पडला, गाय आडवी आली, शुभ शकुन आहे, म्हणजे हे शाकुनिक मंगलाचरण आहे. त्यानंतर पाण्याने भरलेला हंडा घेऊन एखादी सुवासिनी समोरनं आली तर ते शाकुनिक मंगलाचरण आहे. म्हणजे हा एक मंगलाचरणाचा प्रकार आहे. 5वा प्रकार आहे, त्याला म्हणतात मंगलकारक क्रिया, क्रियात्मक मंगलाचरण. म्हणजे या क्रियेमुळे आपल्याकडील मंगलाची सूचना मिळते. उदाहरणार्थ देवपूजन झालं, मंगलाचरण आहे. गणेश स्तवन केलं, मंगलाचरण केलं. औक्षोहन केलं, मंगलाचरण आहे. तैलाभ्यंग स्नान करविलं, मंगलाचरण आहे. हे क्रियात्मक मंगलाचरण आहे. त्याप्रमाणे 6वा प्रकार आपल्याला सांगता येईल, मंगलकारक काही विचार असतात. याला विचारात्मक मंगलाचरण म्हणा. काय असतं? अंतःकरण ज्या वेळेला स्थिर होतं त्यावेळेला त्या स्थिर अंतःकरणामध्ये परमात्म विषयक सुविचार निर्माण होतात. म्हणून शास्त्रकारांनी एकंदरीत 7 भूमिका आपल्याला सांगितलेल्या आहेत. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, असंशक्ती, सत्वापत्ती, पदार्थाभाविनी आणि तुर्यका. अशा एकंदरीत आपल्याला काही अवस्था सांगितलेल्या आहेत. यामध्ये पहिली भूमिका सांगितलेली आहे शुभेच्छा. अंतःकरणामध्ये चांगला विचार निर्माण होणं, चांगली इच्छा निर्माण होणं ही शुभेच्छा आहे.
आणि ज्यावेळेला चांगली इच्छा निर्माण होते त्यानंतर सुविचारणा म्हणजे चांगले विचार अंतःकरणामध्ये निर्माण व्हावेत, याला सुविचारणा असं म्हणतात. मनामध्ये आपण ईश्वराची भक्ती करावी, नामस्मरण करावं असा विचार निर्माण होणं सुद्धा कठीण आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी असं म्हटलेलं आहे, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. फार मोठं पुण्य आपल्या पाठीशी असावं तर त्यावेळेला कुठे आपल्याला ईश्वराच्या विषयी चिंतन करण्याची इच्छा निर्माण होते, तसा विचार आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट होतो. आता थोडा विचार करा, श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्याची इच्छा सुद्धा किती जणांच्या अंतःकरणामध्ये आहे. हा विचार निर्माण होणं, ही इच्छा निर्माण होणं हे एक प्रकारचं मंगलाचरणच आहे. आणि 7वा मंगलाचरणाचा प्रकार सांगितलेला आहे ध्वन्यात्मक मंगलाचरण. म्हणजे ध्वनिरूप शब्दातून मंगल आणि अमंगलाची सूचना ही आपल्याला प्राप्त होत असते, तो भाव व्यक्त होत असतो. या ध्वनीमध्ये सुद्धा पुन्हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. काही वर्णात्मक ध्वनी आहेत, म्हणजे अक्षर, चांगली अक्षर आपल्याला ऐकायला मिळाली की ते मंगलाचरण आहे, आणि काही नुसती आवाज आपल्याला ऐकायला मिळाली तरी ती मंगल किंवा अमंगल सूचित करणारी आहेत. उदाहरण मी आपणास सांगतो. महत्वाच्या कार्य करता आपण निघालो त्यावेळेला टिटवी, घुबड, कावळा यांचा आवाज येणं, किंबहुना कुत्र्याचं रडणं आपल्या कानावर पडणं, भांड्यांचा आवाज होणं, शास्त्रकार सांगतात हा सर्व ध्वनीच आहे की नाही? ध्वनी आहे, पण हा मंगल सूचक ध्वनी नाहीये, हा अमंगल सूचक ध्वनी आहे. पण याच्या विरुद्ध आपण बाहेर पडत असताना घंटानाद ऐकायला आला, शंखाचा नाद ऐकायला आला, मृदंगाचा आवाज ऐकायला आला, वीणेचा नाद ऐकायला आला, तर हे आपल्या त्या कार्याच्या संबंधाने होणारं ध्वन्यात्मक मंगलाचरण आहे. म्हणून शास्त्रकारांनी या प्रत्येक ध्वनीला विशेष महत्व दिलेलं आहे. घंटानाद असेल, शंखनाद असेल, मृदंग असेल, वीणानाद असेल, काय आहे, जर विस्तारच करायचा म्हटला तर घंटेचं महत्व काय आहे, शंखाचं महत्व काय, मृदंगाचं महत्व काय, वीणेचं महत्व काय, हे सगळं वर्णन करणं शक्य आहे. 2-2 प्रवचन या एकेका विचाराकरता आपले जातील. इतके सूक्ष्म आणि अत्यंत विस्ताराने शास्त्रकारांनी विचार मांडलेले आहेत. अगदी थोडक्यात मी आपणास फक्त सांगून जातो. आपण कोणत्याही देव मंदिरात गेलो तर पहिले आपल्याला घंटा पाहायला मिळते की नाही? शास्त्रकारांनी असं सांगितलं आहे, पहिले घंटानाद करावा आणि नंतर देवाचं दर्शन घ्यावं. बऱ्याच मंडळींना हे माहिती नसतं. ते दर्शन करून येतात आणि परतीच्या प्रवासामध्ये घंटा वाजवतात. तसं नाही, शास्त्रकारांनी सांगितलंय आगमार्थंतु देवानां गमनार्थंतु रक्षसां कुर्वे घंटारवम तत्र देवताल्हाद कारणम. अर्थात आपल्या ठिकाणी सत्प्रवृत्ती, सद्भावनेचा उदय व्हावा आणि असत प्रवृत्तीचा नाश व्हावा याकरता पहिले घंटानाद केला पाहिजे. घंटानादाने अमंगल अशा असलेल्या असत प्रवृत्तीचा नाश होत असतो. आपण मनामध्ये काही विचारामध्ये असतो आणि त्या चिंतन प्रवाहामध्ये असताना आपण देवाचं दर्शन घेतलं तर देवदर्शनाचं संपूर्ण फल प्राप्त होत नाही. पण ज्या वेळेला घंटानाद आपल्या कर्णपथावरती येतो त्यावेळेला आपण त्या चिंतन धारेतून बाजूला होऊन आपल्या समोर असलेल्या
देवाच्या चिंतनधारेमध्ये प्रवृत्त होतो, अर्थात असद विचारांपासून निवृत्त होऊन सद्विचारांकडे प्रवृत्त होतो. असा घंटानाद आपल्याला सद्विचारांकडे नेणारा असल्या कारणाने, सत्प्रवृत्ती निर्माण करणारा असल्याने तो घंटानाद मंगलकारक आहे. किंबहुना घंटेचं वैशिष्ट्य असं आहे की धर्मशास्त्राने प्रत्येक देवतेला एक एक वाद्य प्रिय सांगितलंय आणि ते वाद्य वाजवलं की त्या देवतेला आनंद होतो. देवता अनेक, वाद्य अनेक. मला विचारायचंय, सगळी वाद्य आपल्याला मिळवता येतील काय? बरं, जरी आपल्याला वाद्य मिळाली तरी वाजवता येतील काय? हे सर्वच कठीण आहे. मग सर्व देवांच्या प्रसन्नतेसाठी काय करावं? सर्व वाद्यमयी घंटा, सर्व वाद्यांचा अंतर्भाव या घंटेमध्ये होत असतो. म्हणून स्कंद पुराणामध्ये ब्रह्मदेव आणि नारद यांच्या संवादामध्ये फार सुंदर चिंतन आलेलं आहे. स्नानार्चन क्रियाकाले घंटानादम करोति यः पुरतो वासुदेवस्य तस्य पुण्यफलम शृणु. याचा अर्थ असा आहे की भगवंताला, देवाला, संतांना स्नान घालत असताना, त्यांची पूजा करत असताना जो घंटानाद करतो त्याला काय पुण्यफळ मिळतं ते नारदा ऐका. म्हणून आपल्याकडे असं आहे, देवाला स्नान घालतात, शेवटी घंटानाद करतात. देवाला अगरबत्ती ओवाळताना घंटानाद आहे, दिवा ओवाळताना घंटानाद आहे, त्यानंतर आरती करताना घंटानाद आहे. तर ह्या सर्व गोष्टी करत असताना आपण घंटा वाजवल्याचा परिणाम काय आहे, काय पुण्य आहे, त्याचं वर्णन देवर्षी नारदांना ब्रह्मदेवाने जे सांगितले ते सांगतोय. वर्ष कोटी सहस्राणी वर्ष कोटी शतानी च वसते देवलोके तू अप्सरो गणसेवितः. म्हणजे 1000 कोटी वर्ष पर्यंत देवाच्या पूजे वेळेला जो घंटानाद करणारा आहे तो अप्सरांनी सेवित अशा देवलोकामध्ये त्याला निवास मिळतो. सर्व वाद्यमयी घंटा केशवस्य सदा प्रिया वादना लसते पुण्यम यज्ञ कोटी समुद्भवम. कोटी यज्ञ केल्यानंतर जेवढं पुण्यफल आपल्याला प्राप्त होतं तेवढं पुण्य देवाच्या, संतांच्या पूजेच्या वेळेस घंटा वाजवल्याने आपल्याला प्राप्त होत असतं. वादित्र निंदे स्तुर्य गीत मंगल निस्वनैहि यस्नापयति गोविंदम जीवन मुक्तो भवेद हिसः. अनेक प्रकारचे वाद्य वाजवून गीत, मंगल गीत गायन करीत जो देवाला स्नान घालतो तो जीवनमुक्त होतो. पण जर आपल्याला ते वाद्य उपलब्ध होत नसतील तर वादित्राणाम अभावेतु पूजा काले ही सर्वदा घंटा शब्दो नरेह कार्यः सर्व वाद्यमयी यतः. सर्व वाद्य आपल्याला उपलब्ध झाले नाही ना, मग काय हरकत नाही, आपण घंटा वाजवावी, त्याने देव प्रसन्न होतात. मन्वंतर सहस्राणी मन्वंतर शतानी च घंटा नादेन देवेशः प्रीतो भवति केशवः. देवाच्या पूजेवेळेस घंटानाद केल्याने 1000 मन्वंतर होईपर्यंत वैकुंठाची प्राप्ती होते, इतका देव प्रसन्न होतो, असं त्या घंटेचं वर्णन आहे. पद्मपुराणामध्ये पाताल खंडामध्ये सुद्धा वर्णन आहे. विष्णू धर्मोत्तर पुराणामध्ये सुद्धा भगवान विष्णू आणि भक्तवर्य प्रल्हाद महाराज यांच्या संवादामध्ये घंटेचं महात्म्य सांगितलेलं आहे. माझ्या समोर हे सर्व घंटा महात्म्य वगैरे सर्व उपलब्ध आहे, परंतु सर्व सांगण्याकरता तेवढा वेळ हवाय. किंबहुना आपण घंटा सुद्धा पाहत असताना वेगवेगळ्या आकाराच्या घंटा पाहतो. काही घंटांवरती गरुड पाहतो, काही घंटांवरती आपल्याला नंदी पाहायला मिळतात, काही घंटांच्या खाली आपल्याला सुदर्शन चक्रासारख्या आऱ्या पाहायला मिळतात. मग ज्या घंटेवरती गरुड आहेत त्या घंटेचं वैशिष्ट्य काय, ज्या घंटेवरती नंदी आहेत त्याचं वैशिष्ट्य काय, ज्या घंटाला खाली सुदर्शनाच्या आऱ्या आहेत त्याचं वैभव काय आहे, त्याचं महत्व काय आहे,
हे सर्व वर्णन आलेलं आहे. हरिभक्ती विलास नावाचा ग्रंथ आहे, यामध्ये सुद्धा हे वर्णन आहे. आणि ज्या वेळेला अनेक जण पूजा करणारे असतील त्यावेळेला दुसऱ्याने घंटा वाजवावी, एकाने पूजा करावी. पण ज्या वेळेला एकच जण पूजा करणार आहे त्यावेळेला असं वर्णन आलेलं आहे, वादयन वाम हस्तेन दक्ष हस्तेन चार्चयेत एवं निराजनेपी. म्हणजे डाव्या हाताने घंटा वाजवावी आणि उजव्या हाताने देवाची पूजा करावी किंवा आरती ओवाळावी. ठीक आहे. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य एक, घंटेचा नाद आपल्या कानावरती येणं हे सुद्धा काय आहे, ध्वन्यात्मक मंगलाचरण आहे. ठीक, हा झाला एक प्रकार. दुसरा, आपण मंगलाचरणाचा विचार करत असताना शंखनाद हा सुद्धा एक मंगलाचरणाचा भाग आहे असं आपण पाहिलं. मग शंख म्हणजे काय आहे, तर त्याचं वर्णन असं केलेलं आहे, शाम्यती अशुभम अस्मात् इति शंखः. ज्याच्या माध्यमातून अशुभ जे आहे हे शमन होतं, नष्ट होतं, त्याला शंख असं म्हणा. किंबहुना शम म्हणजे कल्याणम, खे म्हणजे अंतराले, पोकळीमध्ये ज्याच्या आहे त्याचं नाव शंख. शम कल्याणम खे अंतराले यस्य स शंखः, अशी शंख शब्दाची व्याख्या आहे. शास्त्रकारांनी शंखाला अनेक पर्यायवाचक शब्द दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये 15 पर्यायवाचक शब्द आपल्याला पाहायला मिळतात. हरिप्रिय, जो भगवान महाविष्णूंना अत्यंत प्रिय आहे. जलजहा, जो पाण्यापासून निर्माण झालेला आहे. पावन ध्वनी, ज्याचा आवाज हा मंगल करणारा आहे, कल्याण करणारा आहे. असा ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये या शंखाची निर्मिती कशी झाली या संदर्भामध्ये प्रकृती खंडामध्ये वर्णन आलेलं आहे. त्यामध्ये असं वर्णन आहे, शंखचूड नामक दैत्य, या दैत्याचा वध भगवान शंकरांनी केला आणि त्या शंखचूड दैत्याच्या शरीराच्या अस्थींपासून या शंखाची निर्मिती झालेली आहे. आणि असा जो शंख आहे, या शंखाचा आवाज ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी माता महालक्ष्मी स्थिर होत असते. म्हणून प्रशस्तम शंख तोयंच देवानां प्रीतिदम परम तीर्थतोय स्वरूपंच पवित्रम शंकरम विना. शास्त्रकारांनी असं सांगितलेलं आहे, फक्त भगवान शंकरांना शंखातील पाणी व्हायचं नाही, परंतु शंकरांव्यतिरिक्त बाकीच्या सर्व देवांना आपण शंखोदक जर समर्पण केलं तर ते अत्यंत प्रसन्नता देणारं आहे. तीर्थतोय स्वरूपंच, आणि जगातली जेवढी तीर्थ आहेत तेवढे तीर्थ आपण देवाला समर्पण केल्याचं पुण्य शंखोदकाने आपल्याला प्राप्त होतं. म्हणून एक श्लोक असा आहे, त्रैलोक्य यानी तीर्थानी वासुदेवस्य चाज्ञया शंखे तिष्ठन्ति विप्रेंद्र तस्मात् शंखम प्रपूजयेत. त्रैलोक्यात जेवढे तीर्थ आहेत ते सगळे तीर्थ भगवान महाविष्णूंच्या आज्ञेने या शंखामध्ये निवास करतात. त्यामुळे हे शंखोदक जे आहे हे अत्यंत पवित्र मानलं जातं. त्यामुळे शंखाची पूजा करावी. किंबहुना शंखमध्ये स्थितम तोयम भ्रामितम सद्गुरोपरी किंवा केशवोपरी अंगलग्नम मनुष्यानां ब्रह्महत्यां व्यपोहती. पूजेच्या अंतिम विभागामध्ये शंखात पाणी घ्यावं आणि तो शंख असा समाधीवर्ण किंवा देवावर्ण ओवाळावा आणि त्या शंखातील जल आपल्या शरीरावरती शिंपडावं, भाविकांच्या शरीरावर शिंपडावं. या शंखोदकाचं एवढं महत्व आहे, ब्रह्महत्येसारखं पातक देखील या शंखोदकाने नष्ट होतं. अंगलग्न मनुष्याना ब्रह्महत्यां व्यपोहती. म्हणून आपण आळंदीला आलात, किंबहुना त्र्यंबकेश्वरी आलात तर
ज्ञानोबा समाधी सद्गुरू श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीवरनं पूजेच्या अंतिम विभागामध्ये शंखोदक ओवाळून सर्वांवरती ते शिंपडलं जातं. असं सांगतात, शंख शब्दो भवेद यत्र तत्र लक्ष्मीश्च सुस्थिरा सुस्नात सर्व तीर्थेषु यस्नात शंखवारिणा. शंखातील जलाने ज्याच्या शरीरावर सिंचन झालेले त्याने सर्व तीर्थात स्नान केलं आणि शंखाचा आवाज ज्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतो त्या ठिकाणी माता महालक्ष्मी स्थिर होते. शंखो हरे अधिष्ठानम यत्र शंखस्ततो हरी. शंख हे भगवान महाविष्णूंचं अधिष्ठान आहे. जिथे शंख आहे तिथे भगवान महाविष्णू आहेत. तत्रैव सततम लक्ष्मीर दूरीभूतम अमंगलम. आणि ज्या ठिकाणी शंख आहे त्या ठिकाणी माता महालक्ष्मी सदा स्थिर आहे. दूरीभूतम अमंगलम. जेवढं अमंगल आहे तेवढं सगळं जे आहे हे दूर होत असतं. म्हणून विज्ञानाने सुद्धा एक गोष्ट मान्य केलेली आहे की शंखाचा आवाज जिथपर्यंत जातो तिथपर्यंत संसर्गजन्य कृमी कीटाणू आपला परिणाम दाखवू शकत नाहीत. म्हणजे संसर्गजन्य रोग त्या ठिकाणी आपला परिणाम करू शकत नाहीत. एवढं शंखनादाचं महत्व आहे. आणि असं असल्यामुळे शंखनाद केला पाहिजे. पण तो शंखनाद फक्त मंदिरात व्हावा, तो शंखनाद घरात होऊ नये असं अनुभव आहे. आणि मोठ्या माणसांचं सांगणं आहे की ज्या घरामध्ये शंखनाद केला जातो त्या घरामध्ये त्रास निर्माण होतो. म्हणून शंखनाद हा मंदिरात असावा, तो घरात नसावा. आणि त्यातले त्यात स्त्रीने शंखाचा नाद करू नये, म्हणजे शंख वाजवू नये. स्त्रीणांच्या शंख ध्वनिभिः भीता रुष्टा याति लक्ष्मी स्थल मन्यात स्थलात ततः. पुरुषानेच शंख वाजवावा, स्त्रीने शंख वाजवू नये. असो, एकंदरीत विवेचनावरनं आपल्याला असं लक्षात आलं की शंखाचा ध्वनी कानावरती येणं हे मंगल सूचक आहे, मंगल करणार आहे. पद्मपुराणामध्ये उत्तरखंडामध्ये ब्रह्मदेवांनी देखील या शंखाचं महत्व वर्णन केलेलं आहे. असं वर्णन आलेलं आहे की कपिला गाईचं दूध शंखामध्ये घ्यावं आणि भगवान महाविष्णूंना ते समर्पण करावं. काय फळ प्राप्त होईल? सर्व पाप हरम, सर्व पाप नष्ट करणारा आहे. यज्ञायुत सहस्रस्य स्नापयित्वा लभेत फलम. आयुत या शब्दाचा अर्थ होतो 10,000. 10,000 गुणीला 1,000 जी संख्या येते तेवढे यज्ञ केल्याचं फळ आपल्याला शंखाने भगवान महाविष्णूंना दूध वाहिल्याने प्राप्त होत असतं. पुष्कळ वर्णन माझ्या समोर आहे. यमदूताश्च कुष्मांड पिशागोरग राक्षसाः दृष्ट्वा शंखोदकम मूर्ध्नि भेता यांती दिशो दश. यमदूत असतील किंबहुना यक्ष राक्षस वगैरे असतील, ज्याच्या शरीराला शंखोदकाचा स्पर्श झालेला आहे त्याला पाहून ते 10 दिशांना पळून जातात. असं शंखाचं वैशिष्ट्य आहे. या शंखामध्ये पुन्हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे 4 भेद आहेत. ते कसे ओळखायचे त्याचाही स्वतंत्र विचार आहे. शंखात पुन्हा 2 प्रकार आहेत. एक दक्षिणावर्त शंख आणि एक वामावर्त शंख. वराह पुराणामध्ये प्रबोधनी महात्म्यामध्ये दक्षिणावर्त शंखाचं विशेष महत्व सांगितलेलं आहे की दक्षिणावर्त शंखाने जो भगवान महाविष्णूची पूजा करतो, 7 जन्म कृतम पापम तत्क्षणात एव नश्यति. 7 जन्म पर्यंत केलेलं जेवढं पाप आहे तेवढं सगळं पाप एका क्षणात नष्ट होतं. हे दक्षिणावर्ती शंखाचं विशेष महत्व स्कंद पुराणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. असो, एकंदरीत मला सांगायचंय, ज्याप्रमाणे घंटानाद कानावरती येणं हा ध्वन्यात्मक मंगलाचरण आहे, त्याप्रमाणे शंखाचा नाद कानावरती येणं हे सुद्धा एक प्रकारचं ध्वन्यात्मक मंगलाचरण आहे. अजून
मृदंग आणि वीणा यांचा नाद हा सुद्धा ध्वन्यात्मक मंगलाचरण म्हणून सांगितलेला आहे. त्याचा विचार थोडासा मी मांडणार आहे. मग पुढे वर्णात्मक मंगलाचरणाचा विचार मांडून पुढील आपल्या चिंतनाला मी आरंभ करणार आहे. आजचं हे वाङ्मयीन पुष्प भगवत चरणारविंदी समर्पित करतो, स्वामीजींच्या चरणारविंदी समर्पित करतो आणि माझ्या वाक प्रपंचाला या ठिकाणी मी पूर्ण विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.